स्वराज मराठीमध्ये आपलं स्वागत आहे. सर्वसामान्यांचा आवाज, निर्भीड, बेधडक, स्वराज मराठी. पाहूया स्वराज्य मराठी टॉप 10 हेडलाईन्स. माजी खासदार विनायक राऊत यांच्या अडचणीत वाढ होण्याची शक्यता. विनायक राऊतांनी केलेल्या अटकपूर्व जामिनावर 23 जुलैला सुनावणी. मात्र सुनावणी आधी पोलीस अटकेची कारवाई करू शकतात. शेतकऱ्यांसाठी मुख्यमंत्र्यांची मोठी बातमी. 7.5 हॉर्स पॉवर पर्यंत 48,000 कोटींचं वीज बिल माफ. शेतकऱ्यांची पाठी कोरी करणार. सभागृहात जल्लोष. सुनेत्रा पवारांची राष्ट्रवादीच्या नेत्यांसोबत बैठक. फडणवीसांसोबतच्या पटेल तटकरे यांच्या बैठकीनंतर चर्चा. पवार गट सोबत आल्यास मंत्रिपदाचं वाटप कसं करावं यावर चर्चा केल्याची सूत्रांची माहिती. मतदारसंघ फेररचनेत सर्व राज्यात सरसकट 50% जागा वाढवण्याचा प्रस्ताव. केंद्राने दिल्यास विचार करू. सुप्रिया सुळेंचं स्पष्टीकरण. तर दुरुस्त केल्यास विचार करू. खासदार संजय राऊतांची भूमिका. एकनाथ शिंदे यांची अमित शहांसोबत तासभर चर्चा. बंडखोर 6 खासदार आणि भाजपाचे राष्ट्रीय अध्यक्ष नितीन नवीन चर्चेत सहभागी. मतदारसंघाच्या विकास कामाबाबत भेटल्याचा शिंदेंचा खुलासा. मुंबईच्या कोस्टल रोडवरील बोगद्यात धावत्या कारला भीषणात. कार जळून खाक. इतर वाहन चालकांच्या गाड्या सोडून पळ. काही काळ वाहतूक कोंडी. मोशी दुर्घटनेनंतर पिंपरी चिंचवड मनपाचा दणका. पर्यावरण विभागाचे संजय कुलकर्णी यांनी कार्यकारी अभियंता योगेश अल्हाट यांचं निलंबन. आज सकाळपासून अनेक ठिकाणी पावसाची हजेरी. पुण्यातही मुसळधार पाऊस. तर रायगडमध्ये अनेक दिवसांच्या विश्रांतीनंतर पावसाच्या सरी. आणि माऊली माऊली जय घोषात नीरा नदीत संत ज्ञानोबा माऊलींच्या पादुकांचा स्नान. टाळमृदुंगांच्या गजरात वारकरी दंग. दत्तघाटास नदीच्या तीरावर भाविकांची एकच गर्दी. आता इथेच वेळ झाली थांबण्याची. भेटू पुढील अपडेट सोबत. चॅनलला लाईक करा, शेअर करा आणि सबस्क्राईब करा.